नवीन चॅप्टर आपण सुरू करणार आहे. काय चॅप्टरचं नाव? रेस्पायरेशन. ठीक आहे, आज आपण रेस्पायरेशन बद्दल डिटेल मध्ये स्टडी करू. काय असतं सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. रेस्पायरेशन जो होता है तो प्लांट में एनर्जी बनाने के लिए, क्या बनाने के लिए बेटा? एनर्जी बनाने के लिए जो प्रोसीजर की जाती है उसे रेस्पिरेशन कहते हैं. ठीक है, लेकिन रेस्पिरेशन ये जो होता है वो बेसिक प्रॉपर्टी होती है लिविंग ऑर्गेनिज्म की. जैसे कि हमने फर्स्ट चैप्टर द लिविंग वर्ल्ड में देखा बेसिक डेफिनेट फीचर्स ऑफ लिविंग ऑर्गेनिज्म. तो लिविंग ऑर्गेनिज्म के फीचर्स में हमने देखा था ग्रोथ एक फीचर्स होता है और दूसरा फीचर्स क्या होता है बेटा? मेटाबॉलिज्म. तो मेटाबॉलिज्म होना, मगर मेटाबॉलिज्म होना मतलब क्या होना बेटा? केमिकल रिएक्शन हमारे बॉडी में टेक प्लेस होना. तो केमिकल रिएक्शन दो टाइप्स के, एनाबॉलिक और कैटाबॉलिक. तो ये जो रेस्पिरेशन है, रेस्पिरेशन कौन सी रिएक्शन है बेटा? कैटाबॉलिक रिएक्शन है, जिसमें हमें क्या मिलती है? एनर्जी मिलती है. ठीक है, तो चलो आज रेस्पिरेशन के बारे में पढ़ेंगे. ठीक है, चला रेस्पिरेशन म्हणजे काय असतं त्याच्याबद्दल थोडक्यात पहिले बोलू आपण की रेस्पिरेशन काय बेटा? रेस्पिरेशन. रेस्पिरेशन काय आहे? ठीक आहे, तर रेस्पिरेशन ही अशा प्रकारची केमिकल रिएक्शन आहे. काय म्हणणार आपण? अ केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन in which complex organic molecule. कोणता ऑर्गेनिक मॉलिक्यूल बेटा? कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक मॉलिक्यूल. आता कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक मॉलिक्यूल कोणते कोणते आपल्या बॉडीत असतात बेटा? तर कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक मॉलिक्यूल असतात. एक कार्बोहायड्रेट असतात. कोण असतं बेटा? कार्बोहायड्रेट म्हणजे काय असतं? ग्लुकोज. बरोबर आहे की नाही? कार्बोहायड्रेट. दुसरं असतं काय बेटा? प्रोटीन. काय असतं बेटा? प्रोटीन. तिसरं असतं काय बेटा? फॅट्स. काय असतं? फॅट्स. आणि चौथं असतं बेटा एक्सेट्रा. काय असतं? एक्सेट्रा. समजलंय? म्हणजे काय म्हणतोय आपण? द केमिकल रिएक्शन इन विच कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक मॉलिक्यूल सच एज कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स आर ब्रेकडाउन. काय होतात बाळा? होते ब्रेकडाउन होतात. लक्षात ठेवा, आर ब्रेकडाउन इन सिंपल सबस्टन्स. कशामध्ये ब्रेकडाउन होतील बाळा? होते सिंपल सबस्टन्स. इन सिंपल सबस्टन्स. इन सिंपल सबस्टन्स. बघा किती साधी डेफिनेशन आहे. केमिकल रिएक्शन इन विच कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक मॉलिक्यूल कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स आर ब्रेक डाउन इनटू अ सिंपल सबस्टन्स विथ रिलीजेस एनर्जी. काय रिलीज करून बेटा? एनर्जी. विथ रिलीज एनर्जी. आता एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये रिलीज केल्या जाते? एटीपी च्या फॉर्म मध्ये रिलीज केल्या जाते. लक्षात ठेवा, इज कॉल्ड, बोला काय म्हणणार आपण? इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. त्याला रेस्पायरेशन असं म्हणायचं. साधी सिंपल टर्म आहे बेटा. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला एनर्जीची गरज असते. बरोबर आहे? जो कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला गरज कशाची बेटा? एनर्जीची गरज आहे. आणि ती एनर्जीची नीड पूर्ण करण्यासाठी काय करावं लागते? रेस्पिरेशन करावं लागते. लक्षात ठेवा. मग आपण काय म्हणणार? एटीपी जो असतो इज द मेन फॉर्म ऑफ एनर्जी. आहे की नाही? एनर्जीचा मेन फॉर्म कोणता असतो बेटा? द मेन फॉर्म ऑफ एनर्जी. मग पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एटीपीच्याच फॉर्म मध्ये काय प्रेझेंट असते बेटा? एनर्जी प्रेझेंट असते. एवढं क्लिअर आहे सगळ्यांना? मग आता काय म्हणतो आपण की एनर्जीचं प्रेझेंट आहे. एनर्जीचं प्रेझेंट असताना एटीपी हा एनर्जीचा फॉर्म आहे इथपर्यंत कळलं आपल्याला. पण याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय असा आहे तो की एनर्जी ही आपल्या नॉर्मल लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कशापासून घेतली जाते? ग्लुकोज पासून. कशापासून? ग्लुकोजच ब्रेकडाऊन होते आणि ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्यापासून काय बनवल्या जाते? एनर्जी बनवल्या जाते. मग मेन पॉइंट एक काय लक्षात ठेवणार आपण? तर लक्षात ठेवा, ग्लुकोज इज द मेन सोर्स ऑफ काय बेटा? एनर्जी. आहे की नाही? एनर्जीचा मेन सोर्स कोण आहे बेटा? आपला ग्लुकोज आहे. बरोबर आहे का? आता रेस्पिरेशन बद्दल थोडं थोडं क्लिअर होत चाललेलं आहे तुमचं. आता कन्सेप्ट क्लिअर होतोय ना बेटा? मग आता मी काय म्हणतोय की ग्लुकोज मॉलिक्यूल असेल
रेस्पिरेशन असेल, हे रेस्पिरेशन प्रोसेस सगळ्यात महत्वाची ऑल द वर्ल्ड्स मध्ये, सगळ्या वर्ल्ड मध्ये जेवढे ॲनिमल्स आहे, जेवढे काय ऑर्गॅनिझम्स आहे, सगळे काय करतात, रेस्पिरेशन करतात. मग रेस्पिरेशनचे टाइप्स किती हो सांगा बरं, किती टाइप्स आहे बेटा? आपण म्हणूया टाइप्स ऑफ रेस्पिरेशन. काय बघायचं बेटा आपण आता? टाइप्स ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशनचे टाइप्स किती आहे? हाऊ मेनी काइंड्स ऑफ रेस्पिरेशन आर देयर? तर रेस्पिरेशनचे किती काइंड्स आहेत बेटा? देयर आर 2 काइंड्स ऑफ रेस्पिरेशन. कशावरून रेस्पिरेशन दोन प्रकार पडतात रे बेटा? एरोबिक अँड अनएरोबिक रेस्पिरेशन. हे करतात प्रेझेन्स अँड absence ऑफ ऑक्सिजन. समजलं तुम्हाला? प्रेझेन्स अँड absence ऑफ ऑक्सिजन. मग मी काय म्हणणार या ठिकाणी, देयर आर हाऊ मेनी टाइप्स बेटा? 2 टाइप्स. देयर आर 2 टाइप्स ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशनचे एकूण किती टाइप्स येतात बेटा? 2 टाइप्स येतात. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो ए आहे तो कोणता आहे बेटा? एरोबिक रेस्पिरेशन. कोणता आहे? एरोबिक रेस्पिरेशन. एक पहिला आहे एरोबिक रेस्पिरेशन. आता एरोबिक रेस्पिरेशनचा मीनिंग काय येतं? द ब्रेकडाउन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल किंवा द रेस्पिरेशन which takes place in the presence of free molecular oxygen. कशाच्या प्रेझेन्स मध्ये होते बेटा? फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जर ग्लुकोजचं काय होत असेल, ब्रेकडाऊन होत असेल, तर त्याला आपण काय म्हणत असतो बेटा? एरोबिक रेस्पिरेशन. समजलंय काय एवढं? लिहू का? काय म्हणू या ठिकाणी? द respiration which takes in presence of free molecular oxygen is called, बोला काय म्हणणार मॅडम आपण त्याला? फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज एरोबिक रेस्पिरेशन. त्याला एरोबिक रेस्पिरेशन असं म्हणणार आपण. एवढं कळालंय का? त्याला एरोबिक रेस्पिरेशन असं म्हणायचं. एकदम साधा सिंपल कन्सेप्ट. एरोबिक रेस्पिरेशन पर्यंत डेफिनेशन क्लिअर झाले. आता एक एक कन्सेप्ट क्लिअर होऊ लागले बेटा. आता अवघड नाही ना गाईस? काय म्हटलं या ठिकाणी मी? रेस्पिरेशनचे किती टाइप्स येतात बेटा? 2 टाइप्स येतात. पहिला कोणता आहे? एरोबिक. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय सांगितलं मी? द रेस्पिरेशन व्हिच टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज एरोबिक रेस्पिरेशन. आता या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होत असतं बघा, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचा विषय, एरोबिक रेस्पिरेशन होत असताना काय होते? जो ग्लुकोज मॉलिक्यूल असतो, काय असतो बेटा? ग्लुकोज मॉलिक्यूल असतो, त्याच्यासोबत काय रिएक्ट होतो बेटा? ऑक्सिजन. बरोबर आहे. म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होते. काय होते? ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन होतं पायरुविक ऍसिड मध्ये. कशामध्ये कन्व्हर्जन होतं बेटा? पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिड किंवा त्याला पायरुवेट म्हणतो आपण, आहे की नाही? पायरुविक ऍसिड. आणि हा जो पायरुविक ऍसिड असतो तो 3 कार्बनचा असतो. याच्यामध्ये परत डिकार्बोक्सिलेशन होऊन काय होऊन? डिकार्बोक्सिलेशन आणि कंप्लीट ऑक्सिडेशन होऊन याच्यापासून काय फॉर्म होतो बेटा? कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर प्लस रिलीज होते काय बेटा? एटीपी. काय रिलीज होते बेटा? एटीपी. समजलं तुम्हाला? ही रिएक्शन आहे. ही काय आहे? रिएक्शन. कशाची रिएक्शन बेटा? आपल्या एरोबिक रेस्पिरेशन. मग आता हिला शॉर्टकट मध्ये जर लिहायचं तर आपण कशी रिएक्शन लिहिणार बघा? आपण याची मॉलिक्युलर रिएक्शन कशी लिहिणार? तर C6H12O6 प्लस 6O2. काय घेईन बघा ते? 6O2 इन प्रेझेन्स ऑफ एन्झायमॅटिकल रिएक्शन. काय प्रेझेन्स मध्ये बेटा? एन्झायमॅटिकल रिएक्शनच्या प्रेझेन्स मध्ये काय बनेल? 6CO2 प्लस 6H2O प्लस एनर्जी. काय बनणार आहे? एनर्जी बनणार. किती एनर्जी बनेल त्या ठिकाणी? 38 ATP एवढी एनर्जी. ही नॉर्मल रिएक्शन मध्ये आपण कशाचा यूज केला बेटा? ऑक्सिजनचा यूज केलाय. मग ऑक्सिजनचा यूज होऊन जर एनर्जी बनवत असेल एखाद्या रेस्पिरेशन मध्ये तर त्याला आपण काय म्हणतो? एरोबिक रेस्पिरेशन. समजतंय? आता बघा, मग कोणते सजीव आहे की ज्या सजीवांमध्ये कोणतं रेस्पिरेशन होतं बेटा? एरोबिक रेस्पिरेशन होतं. ऑल मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर. सगळे युनिसेल्युलर पण आणि मल्टीसेल्युलर. लक्षात ठेवा. ऑल unicellular and
मल्टी सेल्युलर ऑर्गेनिज्म रेस्पायर ॲज कसं बेटा एरोबिक. समजलं तुम्हाला? सगळ्यांमध्ये दिसून येत तुम्हाला ऑल युनिसेल्युलर मध्ये पण आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये सुद्धा कसं रेस्पिरेशन दिसून येतं बघा तुम्हाला. एरोबिक रेस्पिरेशन काय होतं दिसून येतं. such organisms is called, त्या ऑर्गॅनिझम्सला काय म्हणतात बेटा एरोब्स. काय म्हणतात एरोब्स. आपण म्हटलं होतं ते एरोब्स म्हणजे काय, किंवा मग एरोब्स म्हणणार किंवा त्याला म्हणणार आपण एरोबिक ऑर्गॅनिझम. काय म्हणणार आपण त्याला एरोबिक ऑर्गॅनिझम. एरोबिक ऑर्गॅनिझम्स. एवढ्यापर्यंत कन्सेप्ट तुमची एकदम क्लिअर आहे. क्लिअर झाले मला कन्सेप्ट आता एवढा. अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम्स की जे कसं रेस्पिरेशन करतात बेटा एरोबिक रेस्पिरेशन करतात त्यांना काय म्हणतो आपण एरोब्स असं म्हणतो किंवा त्याला एरोबिक ऑर्गॅनिझम्स असं म्हणतात. समजतंय? आता नंतरचा विषय बघा काय म्हणतोय. अजून एवढा झाला कन्सेप्ट. अजून काय म्हणणार आपण की एरोबिक रेस्पिरेशन कुठं होते. काय म्हणतोय मी एरोबिक रेस्पिरेशन कुठं होते. तर एरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन, बोला व्हेरी गुड, कुठं होत असते माइटोकॉन्ड्रिया. लक्षात ठेवा एरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन माइटोकॉन्ड्रिया. लक्षात ठेवा माइटोकॉन्ड्रिया जो सेल ऑर्गेनिल्स आहे या सेल ऑर्गेनिल्स मध्ये कोणतं रेस्पिरेशन होत असतं बेटा आपलं एरोबिक रेस्पिरेशन होते. दुसरं कोणतं रेस्पिरेशन आहे बाळा आता दुसरं रेस्पिरेशन कोणतं सांगितलं आपल्याला अनएरोबिक रेस्पिरेशन. चला आपण म्हणूया किती आता बी दॅट इज अनएरोबिक. आवाज थोडा मोठा असतो तर ते चांगलं होईल. काय अनएरोबिक रेस्पिरेशन. लक्षात ठेवा अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय. आता अनएरोबिक चा मतलब काय येतो की ज्याच्यामध्ये काय वापरत नाही आपण ऑक्सिजनचा यूज केला जात नाही. मग डेफिनेशन मध्ये काय येणार द रेस्पिरेशन which takes place in absent of free molecular oxygen. अशा प्रकारचं रेस्पिरेशन बेटा की जे फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजनच्या अपसेट मध्ये कंप्लीट होते कॉल्ड ॲज बोला त्याला आपण काय म्हणणार आहे बेटा अनएरोबिक रेस्पिरेशन. त्याला अनएरोबिक रेस्पिरेशन असं म्हणायचं. साधी सिंपल कन्सेप्ट आहे काय कळलं असेल ना सगळ्यांना एवढं. आता बघा याच्यामध्ये काय होतं अनएरोबिक रेस्पिरेशन जे ते कुठं होतं ऑल प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. कोणते बेटा प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जे काही असतील ऑर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स जे आहे प्ले रेस्पिरेशन बाय कशानुसार करतात बघा होती अनएरोबिक. समजलं असं सगळ्यांना की जे सगळे कोणते आहे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स त्यांच्यामध्ये कसं रेस्पिरेशन होतं बेटा अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. का कारण त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट नसते रे बेटा माइटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असते का लक्षात ठेवा. मग काय आहे मग आपण मग काय आहे असे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमची ते सुद्धा कसे रेस्पिरेशन करतात बेटा एरोबिक रेस्पिरेशन करतात. पण मॅक्सिमम प्रोकॅरियोट्स मध्ये कसं रेस्पिरेशन होत असतं बेटा अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. कळलं तुम्हाला कळतं इथपर्यंत ओके. चला आता याच्यामध्ये कशी रिएक्शन होते ते बघू आपण एकदा. आता ग्लुकोज मॉलिक्यूल जो आहे कोणता मॉलिक्यूल बेटा ग्लुकोज मॉलिक्यूल जो आहे त्याचं डिकार्बोक्सिलेशन होते. काय होते बेटा डिकार्बोक्सिलेशन होते. आणि डिकार्बोक्सिलेशन झाल्यानंतर याच्यापासून इथिल अल्कोहोल बनवल्या जाते. काय बनवल्या जाते बेटा इथिल अल्कोहोल प्लस काय रिलीज केल्या जाते एनर्जी. समजलं तुम्हाला ही जनरल रिएक्शन आहे. कशाची कोणत्या रिएक्शनची बेटा अनएरोबिक रेस्पिरेशनची जनरल रिएक्शन आहे. कळलं काय केलं जाईल बेटा
याच्यामध्ये C6H12O6 डिकार्बोक्सिलेशन होईल, कन्व्हर्जेशन इनटू 2C2H5OH इथिल अल्कोहोल. कळलं? इथिल अल्कोहोल प्लस 2CO2 प्लस काय रिलीज केला जाईल बेटा? एनर्जी रिलीज केला जाईल. दिस इज द केमिकल रिएक्शन. ही कशाची केमिकल रिएक्शन बेटा? आपल्या अनएरोबिक रेस्पिरेशनची आहे. कळलं तुम्हाला? समजलंय बेटा? आता एरोबिक रेस्पिरेशन पासून किती एटीपी बनतात रे? 38. तसं ह्या जो काही आहे अनएरोबिक रेस्पिरेशन आहे, तर अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये फक्त किती एटीपी बनतात बेटा? 2 एटीपी. म्हणजे 1 ग्लुकोज मॉलिक्यूल एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ब्रेकडाऊन झाला तर एटीपी किती बनल्या? 38. आणि जर तोच एक ग्लुकोज मॉलिक्यूल अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये गेला तर त्या ठिकाणी काय बनणार? 2 एटीपी बनणार. समजलं तुम्हाला? कळतंय? याच्यामध्ये जास्त एनर्जी बनत नाही. अंडरस्टँड बेटा? समजते ना? सोपं आहे का अवघड आहे? सोपं वाटतंय. ठीक आहे, सोपं वाटतं आहे. सोपं वाटत आहे. सोपं आहे ना? सोपं काय अवघड आहे? लक्षात ठेव, सोपं फक्त वाटतं आहे पण ते सोपंच आहे, अवघड नाही. आता आपल्याला या चॅप्टर मध्ये दोन्ही रेस्पिरेशन बघायचे बेटा. कोणते कोणते हो? एरोबिक पण आणि अनएरोबिक दोन्ही प्रकारचे रेस्पिरेशन्स आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे? स्टडी करायचे आहे. समजतंय? आता इथं काही कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या. आपण थोडं रेस्पिरेशन बद्दल अजून बोलायचं का? डिटेल मध्ये घेऊन आपण थोडं. तर रेस्पिरेशन पासून आपल्याला काय मिळते हो? बोला, सांगा. आपला रेस्पिरेशन काय मिळते हो? एनर्जी मिळते ना. त्याच्यामुळे ही जी आहे त्याला एक्झर्गोनिक रिएक्शन म्हणतात. काय म्हणतात बेटा? ही एक्झर्गोनिक रिएक्शन आहे. का एक्झर्गोनिक रिएक्शन आहे? कारण हिच्यापासून रेस्पिरेशन मधून काय मिळत असते? आपल्याला एनर्जी मिळत असते. त्या गोष्टीपासून किंवा ज्या रिएक्शन पासून एनर्जी मिळते त्याला एक्झर्गोनिक रिएक्शन म्हणतात. आणि ज्या रिएक्शन मध्ये एनर्जी सिंथेसिस होते किंवा मग ऍब्सॉर्ब केल्या जाते, काय केल्या जाते? एनर्जी ऍब्सॉर्ब. त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण? एंडरगोनिक. फोटोसिंथेसिस ही रिएक्शन कशी हो? एंडरगोनिक रिएक्शन आहे, सांगितलं त्या दिवशी. ओके. आणि रेस्पिरेशन कशी आहे? एक्झर्गोनिक रिएक्शन, कारण याच्यातून एनर्जी बाहेर पडते. मग एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये बाहेर पडते त्याच्याकडे आपण एकदा लक्ष देऊया. ठीक आहे? एनर्जी कोणत्या स्वरूपात बाहेर पडते? तर एनर्जी कोणत्या स्वरूपात बाहेर पडते? एटीपी. मग आपण म्हणणार द फॉर्म ऑफ एनर्जी. आता इथं थोडस मी इथं काय करतो? डिव्हिजन करतो यासाठी. ओके. नोट्स छान नोट्स होत आहे बरं आपल्याला. एकदम बढिया, एकदम क्लिअर होणार ना तुमचा कन्सेप्ट. आणि क्लिअर केल्याशिवाय आपण सोडणार नाही. ठीक आहे? हा. मग आपण एनर्जी करन्सी काय बघायचं बेटा आपल्याला? आता एनर्जी करन्सी. एनर्जी करन्सी बघायचं. पण एनर्जी फॉर्म इन बॉडी. बॉडी मध्ये एनर्जीचा कोणता फॉर्म असतो? सांगा. आपल्या बॉडीत कोणत्या फॉर्म मध्ये असते एनर्जी? आता लय वेळ झालं बरं. आता विना फटके कोणत्या फॉर्म मध्ये असतो? एटीपी. समजलं तुम्हाला? मग इथं लिहू काय? एक छोटासा पॉइंट. कोणत्या फॉर्म मध्ये असते? एटीपी. आणि काय बेटा? ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेटच्या फॉर्म मध्ये काय असते? एनर्जी स्टोअर असते. त्याच्यामध्ये बघा ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट कशा कशापासून बनलेला आहे? तर कंपोनंट. याचे कंपोनंट कोणते कोणते असतात लक्षात ठेवायचे. कंपोनंट बघू आपण. कंपोनंट म्हणजे घटक आहे का नाही? एटीपी तर आहे की नाही? एटीपी तर आहे. बोला रे तुम्ही. नाही ना? एटीपी तर आहे की नाही? पण एटीपी कशी आहे? एटीपी आपण एटीपीचे कंपोनंट कोणते कोणते असतात? तर सगळ्यात पहिला कंपोनंट असतो एटीपीचा एक केमिकल. त्या केमिकलला नायट्रोजन बेस म्हणतात. त्यानंतर कोणता बेस? नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेस असतो. डायसायक्लिक नायट्रोजन बेस. ध्यानात राहील का? काय? डायसायक्लिक नायट्रोजन बेस. डायसायक्लिक नायट्रोजन बेस असतो. डायसायक्लिक नायट्रोजन बेसचं नाव आहे त्या काय बेटा? ॲडेनाइन. काय नाव आहे त्याचं? ॲडेनाइन. हा जो आहे हा नायट्रोजन बेस आहे बेटा. कोणता बेस आहे हा? नायट्रोजन बेस. हा नायट्रोजन बेस. ध्यानात राहील ना एवढा सर? नायट्रोजन बेस ॲडेनाइन.
आता या ऍडेनाइनला अटॅच झालेली असते एक पेंटोज शुगर. काय अटॅच झालेली असते बेटा? पेंटोज शुगर. पेंटोज शुगर म्हणजे किती कार्बनची असणार आहे ती? 5. म्हणून 5 कार्बनची पेंटोज शुगर काढली. कळाले का? 5 कार्बन कंटेनिंग पेंटोज शुगर. या शुगरचं नाव असतं रायबोज शुगर. कोणती शुगर आहे बाळा ही? रायबोज शुगर. ठीक आहे. आता रायबोज शुगरला, हा जो काही रायबोज शुगर आहे, रायबोज शुगरला किती? एक फॉस्फेट, इनऑर्गॅनिक फॉस्फेट, 1 इनऑर्गॅनिक फॉस्फेट अटॅच असेल. आता ऐकून घ्या, कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता ऍडेनाइन आणि रायबोज दोघं जण एकत्र आले ते एक कॉम्पोनंट बनतो. दोघांचा मिळून एक कॉम्पोनंट होतो. मी इथे थोडंसं दाखवतो, असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. कोणाकोणाचा कॉम्पोनंट? कोण कोणाच रिएक्ट झाला बेटा? आता ऍडेनाइन कोणाच रिएक्ट झाला? रायबोज शुगर रिएक्ट झाला. त्या ठिकाणी दोघांचा मिळून काय बनतो? ऍडेनोसाइन. काय बनतो बेटा? ऍडेनोसाइन. कुठे दिसला ऍडेनोसाइन? आहे का? नायट्रोजन बेस प्लस रायबोज शुगर कन्वर्ट इनटू अ ऍडेनोसाइन. इज दॅट क्लियर? आता ऍडेनोसाइनला एक फॉस्फेट अटॅच झाला तर काय होणार? ऍडेनोसाइन मोनोफॉस्फेट. आहे का नाही? ऍडेनोसाइन मोनोफॉस्फेट. ऍडेनोसाइनला डबल एक फॉस्फेट अटॅच झाला तर काय म्हणणार बघा आपण त्याला? ऍडेनोसाइन डायफॉस्फेट. एडीपी तयार झाली आता. आणि अजून एक जर फॉस्फेट त्याला अटॅच झाला तर त्या ठिकाणी काय होणार बेटा? ऍडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. दॅट इज स्ट्रक्चर ऑफ एटीपी. समजलं? आता बघा एनर्जी कुठे आहे हो? एनर्जी या बॉन्ड मध्ये स्टोअर झालेली आहे. कशामध्ये स्टोअर झाली बेटा? बॉन्ड. एनर्जी कुठं आहे? एनर्जी कशामध्ये आहे? बॉन्ड मध्ये आहे. एनर्जी बॉन्ड. त्याच्यामधला हा जो बॉन्ड आहे ना, हा लो एनर्जी बॉन्ड आहे. कसा आहे बेटा? हा लो एनर्जी बॉन्ड. यांच्याकडे जास्त एनर्जी नाही, पण यांच्याकडे एनर्जी कशी बेटा? जास्त आहे. हाय एनर्जी बॉन्ड आहे. लक्षात ठेवा. कोणता हाय एनर्जी बॉन्ड आहे? हा. आणि दोन्ही पण कोणते? लो एनर्जी बॉन्ड आहे. एनर्जी बॉन्ड. मग पाहू आपण एनर्जी पण. यांच्यामध्ये 3.4 कॅलरी एनर्जी असते. किती बेटा? 3.4 कॅलरी. आणि यांच्यामध्ये असते 7.3 कॅलरी एनर्जी. किती असते? 7.3 कॅलरी. त्याला राईट का? किती कॅलरी एनर्जी याच्यामध्ये? 7.3. याच्यामध्ये 3.4. ओके. आणि इथे पण 3.4 असते. त्याला बॉन्डिंगला नाव पण आहे. नाव पण सांगू का बॉन्डिंगचे? या बॉन्डिंगला अल्फा बॉन्ड म्हणतात, याला बीटा बॉन्ड म्हणतात, आणि याला नीट म्हणायचं, मामा लिमा नाही म्हणायचं. कोणता आहे बेटा? लक्षात ठेवा. हाय एनर्जी बॉन्ड. मग मला सांगा, ज्या वेळेला फोटोसिंथेसिस शिकवतो त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलंय का? एडीपी प्लस आयपी कन्वर्ट इनटू एटीपी. कळला कन्सेप्ट? काय होतं तुझं? एडीपी राहत होता आणि त्याला एक येऊन काय अटॅच होता का? आयपी. कशात कन्वर्ट होत असतो? एटीपी. समजलं? दॅट इज अ सोर्स. हा मेन सोर्स आहे. कळलं का? आणि याच्या फॉर्म मध्ये काय प्रेझेंट असते? आपली एनर्जी असते. कन्सेप्ट एकदम क्लिअर झाला तुमचा? क्लिअर झाला? आता आपण थोडस अजून याच्याबद्दल थोडं बोलू आता. एटीपी बद्दल. एटीपीच्या फॉर्म मध्ये एनर्जी स्टोअर होते. मग एटीपी काय करते? जिथं रिएक्शन असेल, होत असेल एखादी, की ज्या रिएक्शन मध्ये एनर्जी काय होऊ लागली? बाहेर पडू लागली, तिथं काय काय होऊ लागली? एटीपी. आणि जिथं रिएक्शनला एनर्जीची गरज असते तिथं काय मध्ये कन्वर्ट होत जाते? पुन्हा एटीपी. म्हणजे ही जी रिएक्शन आहे, ही रिएक्शन कशी असते? रिव्हर्सिबल असते. आहे का नाही? म्हणजे इकडून इकडं केव्हा? जेव्हा काय होईल बेटा? एनर्जी रिलीज होईल. काय होईल? एनर्जी काय होईल? रिलीज. एखाद्या रिएक्शन मधून एनर्जी रिलीज झाली तर एडीपी प्लस आयपी कन्वर्टेड इनटू एटीपी. समजलं तुम्हाला? आणि ज्या वेळेला एनर्जीची गरज असते, नीड एनर्जी, नीड एनर्जी, एनर्जीची नीड असली तर काय कन्वर्ट होऊन जाईल याच्यामध्ये? एटीपी कन्वर्ट होऊन जाईल. कशामध्ये? एटीपी. म्हणजे जेव्हा गरज नसली, एनर्जी रिलीज होत असली, एडीपी कशामध्ये कन्वर्ट होते? एटीपी मध्ये. आणि एनर्जीची गरज असली तर त्यातली एटीपी मधली एनर्जी लॉस करते आणि कशामध्ये कन्वर्ट होऊन जाते? पुन्हा एटीपी. म्हणजे एनर्जी कुठं स्टोअर असते? हो, या बॉन्ड मध्ये स्टोअर असते. समजलं? कुठं स्टोअर असते बेटा? ती बॉन्ड मध्ये. अंडरस्टँड? आयडिया एकदम क्लिअर झाली आता? बरं.
आता आपण सगळ्यात पहिले आपण थोडस रेस्पिरेशन कुठं होतं ते बघू. आता साइट ऑफ रेस्पिरेशन आहे का नाही, किंवा रेस्पिरेशन कुठं होतं. जसं साइट ऑफ फोटोसिंथेसिस आपण बघितलं होतं, तसं आता आपण काय बघायचं बेटा, साइट ऑफ रेस्पिरेशन. व रेस्पिरेशन कुठं होते, माइटोकॉन्ड्रिया. आवाज थोडासा कमी होताना वाटतो आहे का तुम्हाला, का समजतंय का सगळ्याला बेटा? यस. काय बघतोय आपण, रेस्पिरेशन म्हणजे आपण म्हणणार साइट ऑफ रेस्पिरेशन. साइट ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशन, रेस्पिरेशन कहां पे होता है, रेस्पिरेशन कहां पे होगा, तो रेस्पिरेशन माइटोकॉन्ड्रिया में होगा. ठीक है, रेस्पिरेशन कहां पे होगा, माइटोकॉन्ड्रिया. आपल्याला सगळ्याला माहिती आहे काय, एरोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन माइटोकॉन्ड्रिया. माइटोकॉन्ड्रिया मध्ये काय होणार आहे, रेस्पिरेशन होणार आहे. मग आपण त्यासाठी माइटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर बघायला पाहिजे का नाही बघायला पाहिजे, मग बघायला पाहिजे. मग माइटोकॉन्ड्रिया सेल ऑर्गेनेल्स आहे. काय बेटा आहे माइटोकॉन्ड्रिया, सेल ऑर्गेनेल्स. माइटोकॉन्ड्रिया इज द सेल ऑर्गेनेल्स. ही एक काय माइटोकॉन्ड्रिया आहे. आणि माइटोकॉन्ड्रियाची डायग्राम आपण थोडक्यात काढण्याचा मी काय करतो आहे, प्रयत्न करतो. ही झाली आउटर मेम्ब्रेन माइटोकॉन्ड्रियाची. आता डबल आतमध्ये असते तिला काय म्हणतो बेटा आपण, इनर मेम्ब्रेन. बरोबर आहे. एक आउटर मेम्ब्रेन आणि एक कोणती असते बेटा, इनर मेम्ब्रेन असते. सगळ्याला माहिती आहे. ओके. आणि या इनर मेम्ब्रेन वरती काय असतात, स्मॉल स्मॉल अशी युनिट्स असतात आहे ना. काय असतात असे युनिट्स. बघा इनर मेम्ब्रेन आउटर मेम्ब्रेनचा फरक आपल्याला सगळ्याला माहिती आहे. इनर मेम्ब्रेन फोल्डेड असते. कशी असते, फोल्डेड असते. सगळ्यांनी आपण त्यावेळेला सेल इज द युनिट ऑफ लाईफ बघितलं, त्यावेळेला बघितलं होतं माइटोकॉन्ड्रियाची इनर मेम्ब्रेन आहे ना. पण तेव्हा माइटोकॉन्ड्रिया डीप मध्ये घेतली होती का आपण, नाही. आज थोडी तिला काय करूया, चांगल्या पद्धतीने इलॅबोरेट करूया. तरी पण माइटोकॉन्ड्रिया परत थोडंसं रिव्हिजन घेणं गरजेचं आहे. कारण माइटोकॉन्ड्रिया जर माहित नसली तर रेस्पिरेशन आपल्याला करू शकत नाही. ही काय आपली माइटोकॉन्ड्रिया. माइटोकॉन्ड्रिया मध्ये बाहेरची जी लेयर असते तिला म्हणत असतो आपण काय बेटा, आउटर मेम्ब्रेन. काय म्हणतो, आउटर मेम्ब्रेन. आता ही जी आउटर मेम्ब्रेन असते, ही आउटर मेम्ब्रेन कशाने बनलेली असते, लिपोप्रोटीन. कशाने बनलेली असते हो, लिपोप्रोटीन. लिपोप्रोटीन ने बनलेली असते आउटर मेम्ब्रेन. ध्यानात राहील. कंपोनेंट ऑफ माइटोकॉन्ड्रिया, कंपोनेंट ऑफ वॉल ऑफ माइटोकॉन्ड्रिया इज अ लिपोप्रोटीन. आणि ही जी दुसरी आहे ती कोणती बेटा, इनर मेम्ब्रेन आहे. इनर मेम्ब्रेन आहे. ही पण कशाने बनलेली असते, लिपोप्रोटीन. दोन्ही पण लिपोप्रोटीन ने बनलेली असतात. समजतंय का? दोघांच्या मध्ये दोन लेयरच्या मध्ये आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन यांच्यामध्ये जो स्पेस प्रेझेंट आहे याला काय म्हणतात आपण, पेरी माइटोकॉन्ड्रियल स्पेस. त्याला पेरी माइटोकॉन्ड्रियल स्पेस असं म्हणतात. आणि ऑर मध्ये प्रेमान त्याला आउटर चेंबर म्हणतात. काय म्हणतात, आउटर चेंबर. त्याला आउटर चेंबर सुद्धा म्हणतात. ठीक आहे. पेरी माइटोकॉन्ड्रियल स्पेस म्हणा किंवा त्याला काय म्हणा, आउटर चेंबर. पेरी माइटोकॉन्ड्रियल स्पेस किंवा बोला याला आउटर चेंबर म्हणू शकता. चेंबर कसं वाटतं नाही, चेंबर चेंबर. ठीक आहे, लक्षात ठेवा. हा क्लिअर इट. एन्झायमॅटिकल असतं हे. कसं असतं बेटा, एन्झायमॅटिकल असतं. पेरी माइटोकॉन्ड्रियल मध्ये या ठिकाणी समजतंय. आणि या पेरी माइटोकॉन्ड्रियल स्पेस मध्ये आउटर चेंबर मध्ये फ्लुइड असतं त्याला काय म्हणतो आपण, पेरी माइटोकॉन्ड्रियल फ्लुइड. त्याला पेरी माइटोकॉन्ड्रियल फ्लुइड असं म्हणायचं. डिड यू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट? क्लिअर होतोय ना. आता काय म्हणणार, ही जी इनर मेम्ब्रेन असते ना आउटर मेम्ब्रेन, तर इनर मेम्ब्रेन ही कशी असते, एक्सटेंडेबल असते आउटर मेम्ब्रेन पेक्षा. त्याच्यामुळे ती आतमध्ये काय चालली असते, फोल्डेड. म्हणजे आउटर मेम्ब्रेन इज शॉर्टर दॅन द इनर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन इनर मेम्ब्रेन पेक्षा कशी असते, शॉर्टर असते. मग आता द स्पेस इनक्लोजेस इन द इनर मेम्ब्रेन. ही इनर मेम्ब्रेन ना स्वतःच्या मध्ये काय बनवलेला आहे, एक स्पेस बनवलेला आहे का, आहे ना. सच स्पेस इज कॉल्ड ॲज, बोला
त्याला इनर चेंबर म्हणणार. काय म्हणणार? इनर चेंबर. इट इज कॉल्ड ॲज इनर चेंबर. हे एन्झायमॅटिकल असतं. कसं असतं बेटा? एन्झायमॅटिकल. व्हॉट इज एन्झायमॅटिकल? याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात बेटा? एन्झाइम्स प्रेझेंट असतात की जे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे बेटा आपल्याला की ग्लुकोजचं काय करण्यासाठी पायरुव्हिक ऍसिडची एनर्जी बनवण्यासाठी जे एन्झाइम्स लागतात ते कशामध्ये प्रेझेंट असतात? या इनर मेम्ब्रेन मध्ये काय असतात? प्रेझेंट असतात. लक्षात आलं एवढं? क्लिअर झालाय कन्सेप्ट? एन्झायमॅटिकल रिएक्शन्स मध्ये एवढा कन्सेप्ट क्लिअर झाला. मग याच्यामध्ये फ्लुइड प्रेझेंट असते इनर चेंबर मध्ये. बोला. इट इज कॉल्ड ॲज मॅट्रिक्स. काय म्हणणार आपण त्याला बेटा? मॅट्रिक्स. त्याला मॅट्रिक्स असं म्हणणार. द फ्लुइड प्रेझेंट इन द इनर चेंबर. इनर चेंबर मध्ये जे फ्लुइड प्रेझेंट त्याला काय म्हणतो आपण? मॅट्रिक्स असं म्हणतो. डेन्स मॅट्रिक्स म्हणू शकतो आपण त्याला. काय? डेन्स मॅट्रिक्स. ओके, इज दॅट क्लिअर? आता माइटोकॉन्ड्रिया मध्ये डीएनए सुद्धा प्रेझेंट आहे. सर्क्युलर डीएनए. कसा? सर्क्युलर डीएनए प्रेझेंट इन द माइटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड ॲज एमडीएनए. काय म्हणतो आपण? कळवा त्याला. एमडीएनए. माइटोकॉन्ड्रियल डीएनए किंवा त्याला काय म्हणायचं? एमडीएनए असं म्हणायचं. याच्यामध्ये रेस्पिरेटरी युनिट्स प्रेझेंट असतात. माहिती सगळ्याला. रेस्पिरेटरी युनिट्स कुठे असतात? तर या इनर मेम्ब्रेन जे आहे त्या इनर मेम्ब्रेन वरती काय प्रेझेंट असतात बेटा? रेस्पिरेटरी युनिट प्रेझेंट असतात. त्याला आपण इथं बघू थोडंसं. रेस्पिरेटरी युनिटला ऑक्सिझोम म्हणतात. काय म्हणतात? ऑक्सिझोम. त्याचं स्ट्रक्चर जवळपास असं असते. ओके, याच्यामध्ये हेड पोर्शन आहे. काय असतो? हेड. याला आपण म्हणत असतो स्टॉक आणि याला म्हणतो आपण काय त्याचा? बेस पोर्शन. तर हा झाला आपला काय बेटा? ऑक्सिझोम झाला. आणि या ऑक्सिझोम मध्ये काय होत असते? मेन रेस्पिरेशन टेक्स प्लेस होते. ठीक आहे. बाकीचं याच्याबद्दल यू अंडरस्टँड बेटर. तुम्हाला बऱ्यापैकी हे कळालं असेल. ओके, तर इट इज द फर्स्ट लेक्चर ऑफ respiration. Okay, and tomorrow we will study about a very interesting topic, that is how aerobic respiration takes place. कसे एरोबिक रेस्पिरेशन कशामध्ये होते? माइटोकॉन्ड्रिया मध्ये होते. त्याच्याबद्दल डिटेल मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. सो